शांत रहा प्लीज. सायलेन्स. एकच मिनिट, तुम्ही फक्त कोणाला प्रश्न विचारणार तेच सांगून करा. हेलो सर, उद्धव जी 2 सवाल है मेरे. एक, गठबंधन से जुड़े किन मुद्दों पर आपकी चर्चा होगी, गठबंधन से जुड़े. दूसरा, सारी बातें अभी कहूं तो फिर कल की मीटिंग की आवश्यकता क्या है? संयोजक कौन होंगे उसको लेकर क्लैरिटी, क्या उस पर फैसला हो जाएगा इस बैठक में? संयोजक कौन होंगे इंडिया सारी गठबंधन? बातें आपको जैसे मैंने कहा कि विस्तार से परसों आपके अरे सामने ठहरो, की उनका जाएगी, होने दो. क्योंकि ये सारे जो मामले हैं वो देश के लिए है. हमारे कोई काय त्याला म्हणतात खासगी गोष्टी काही आम्ही त्याच्यात करायला आलेलो नाही आहोत. देशाच्या गोष्टी आहेत आणि हा देश आमचा परिवार आहे, हो, हे देश आमचं कुटुंब आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. गठबंधन के कई साथी कह रहे हैं कि हमारी पार्टी के नेता प्रधानमंत्री बनेंगे. अरे त्यांना विचारू दे. अरे एक मिनिट, त्यांना विचारू दे ना. रुको. क्या आप दोनों बनारस में या जहां से वो दूसरी सीट से चुनाव लड़ेंगे संयुक्त सभा करेंगे? अरे चुनाव तो अभी दूर है ना, जब की बात तब देखी जाएगी. उद्धव जी, एक सवाल ये है कि जिस तरीके से हम अलग अलग हा महत्वाचा प्रश्न आहे. नीती आयोगाने मुंबईमध्ये विकास करण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून आता केंद्राचं इकडे या ठिकाणी दखल आहे, म्हणजे मुंबईला वेगळं करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. त्यावाय असं वाटतं का तुम्हाला? हा, तुमच्या प्रश्नाचा अर्थ हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांना तो समजलेला आहे आणि आता लोकांच्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीचं सरकार का पडलं. कारण मी मुख्यमंत्री होतो, माझे सहकारी इकडे बसलेले आहेत, अशोकराव आहेत, आदित्य जयंतराव आहेत, थोरात साहेब आहेत. जयंतराव तुम्ही मंत्रिमंडळात नव्हतात, नाना तर अध्यक्ष होते, पण त्यावेळेला सुद्धा केंद्रात त्यांचं सरकार असताना असा कोणताही प्रस्ताव आणण्याचं धाडस त्यांनी केलं नव्हतं. मुंबई वेगळं करणं आणि मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झालेला आहे. पण आम्ही तिकडे सत्तेत असताना हा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती आणि आता सुद्धा हा प्रस्ताव आम्ही होऊ देणार नाही. ज्या क्षणी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात येईल त्यावेळेला हे सगळे जे काय आहे त्यांचे पाश आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईची स्वायत्तता जी आहे, महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्याची स्वायत्तता आहे, ती आम्ही आभारीत ठेवू. ह्याची सुरुवात दिल्लीपासून केली गेली. दिल्लीसाठी जेव्हा त्यांनी तो जो काही एक वटहुकूम वगैरे आणला तेव्हाच आमच्या सर्वांच्या मनात भीती होती की हे सगळेजण, कारण आपल्या देशाला, आपल्या सरकारला केंद्र सरकार नाही संघ राज्य पद्धतीचं सरकार म्हणतो आपण. प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत. अगदी 2-3 मोजक्या गोष्टी सोडल्या तरच केंद्राला त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. पण हा हस्तक्षेप हा दिवसागणिक ते वाढवत चाललेत. राज्यांची आणि शहरांची स्वायत्तता मारून सर्व काही एकछत्रीपणा आणायचा, ही छत्री आम्ही तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. थोड्या दिवसाची गोष्ट आहे. सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उपराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव जी 2 सवाल ऐसा है कि अरे बाकी लोगों को सवाल पूछो. हम अलग अलग विचारधाराओं के साथ एक आए हैं. उद्धव जी, अब विपक्ष लगातार ये कह रहा है. मराठी होने दो. हाँ, मैं एकदम देखिए पहले मराठी पूरा होने दो. पहले मराठी करो, बाद में हिंदी में बोले. हाँ, पहले मराठी करो. मराठी सर. हाँ, पहले मराठी करो. राहुल सर, महायुतीची एकीकडे ही बैठक सुरू असताना दुसरीकडे याच वेळी म्हणजे 31 आणि 1 दिवशी महायुतीची बैठक मुंबईत लावून घेतलेली आहे. म्हणजे एका बाजूला इकडे हे सुरू असताना राज्यात देखील हीच सेम टाइम बैठक लावणं काय नेमकं? म्हणजे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. कारण गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा अमिबा झालेला आहे. एनडीएला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेला नाही. जसा अमिबा एक पेशे जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता एनडीए झालेला आहे. सर, एक असा प्रश्न आहे की साधारणतः 4 राज्याच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत. कुठे आणि 4 राज्य तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारणार ते सांगा, सगळ्याची उत्तर माझ्याकडे. दोघा नाही, पवार साहेबांना आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की 4 राज्याच्या निवडणुकांच्या सोबतच लोकसभेची निवडणूक लागण्याचे देखील संकेत दिले जात आहेत.
आणि अशा वेळेस तुमच्या या इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा जो वेळ असेल किंवा जागा वाटपाची चर्चा असेल त्यासाठी राज्यात कमिट्या नेमण्यात आलेत का किंवा त्या चर्चा एकत्र आत्ता होणार आहेत का? असं आहे की आम्ही जागा वाटपाची चर्चा सुरू केलेली नाही. आमच्या पहिल्या 2 ज्या बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्यामध्ये जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या संबंधीचा अभ्यास करा. तर प्रश्न असा आहे की तुमची उद्धव साहेबांना तुम्हाला प्रश्न आहे. आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे, मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे. एकूण युती आहे की नाही ते तुमचे. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे. साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर ते सुद्धा या आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया याच्यामध्ये ते पण येऊ शकतात. उद्धव साहेब इकडे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामध्ये ही इंडियाची बैठक होते. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे. तर अशा वेळेला असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत त्यांना निवडणूक घेण्याचं धाडस ते करतील असं मला वाटत नाही. आणि आता जो आधी प्रश्न विचारला होता पवार साहेबांनी त्याचं उत्तर दिलं की 4 राज्यांसोबत लोकसभा, मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या. याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी फायद्याचा? परिणाम नक्की दिसणार आहे कारण लोक वाट बघतायत. धन्यवाद. आणि पवार साहेब एक सवाल असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी असं डिसिजन घेतलंय की ते तटस्थ राहणार आहे. तर यामुळे इंडिया आघाडीला काय वाटते? म्हणजे मायावती तटस्थ राहणार आहे, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभाची जास्त सीट आहे. की मायावतीजी नक्की कोणाच्या एकत्रित जाण्याची भूमिका घेणार आहेत. आम्हाला असं दिसतंय की काही वेळेला भारतीय जनता पार्टीशी सुद्धा त्यांनी सुसंवाद ठेवलेला आहे की आज ठेवते असं मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टीची स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्यावर निर्णय घेणं अशक्य आहे. पवार साहेब एक मिनिट त्यांना विचारतो. एक सवाल ये है कि पवार साहब आपसे और उद्धव जी आपसे दोनों लोगों से, क्योंकि ये अलग अलग विचारधाराओं का अलायंस है, तो ऐसे में इस पूरे चीजों को जब आगे बढ़ेगा तो एक कोऑर्डिनेशन कमेटी की जरूरत पड़ेगी, क्योंकि ये लगातार चल रहा है. तो उसको लेकर क्या संयोजन समिति अलग से बनाई जाएगी? और दूसरा सवाल यह है कि विपक्ष जो सरकार में बैठे लोग हैं वो लगातार आप लोगों पर कह रहे हैं कि अभी तक कोई चेहरा आप लोग तय नहीं कर पा रहे हैं, तो प्रधानमंत्री पद का उम्मीदवार कैसे तय कर लेंगे? बात ऐसी है कि अलग अलग पार्टीज है, ये बात सच है, मगर बैठ कर डिस्कस करके मिनिमम कॉमन प्रोग्राम हम तैयार कर सकते हैं और मिनिमम एग्रीड प्रोग्राम इसके आधारित हम आगे जा सकते हैं. पवार साहेब इंडियाच्या एक ही मिनट, जो दूसरा सवाल आपने पूछा, हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है. सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है? जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं, सब लोगों ने उनका अनुभव लिया है. अब बीजेपी के सामने सवाल है कि अरे अभी चुनाव जीतना है, क्योंकि कर्नाटक में तो देखा आपने कोई कामयाबी हासिल नहीं हुई. बजरंग बली भी लाना पड़ा उनको, लेकिन तो भी बजरंग बली ने उनको आशीर्वाद नहीं दिए. तो अब उनके सामने सवाल है कि चॉइस क्या है, क्या कौन बनेगा जो करोड़पति नहीं. साहेब एक 2 प्रश्न. क्या इसी डर से लगातार वो लोग ये कह रहे हैं कि कोई दूसरा चुनाव हम एक साथ नहीं कराएंगे, क्योंकि उनका एंटी इनकम्बेंसी जो है वो नेशनल वाइड पर ना पड़े, ऐसी
उनको डर है क्या उनको? अभी उनके मन की बात मैं कैसे समझू? वो तो टीव्ही पे होती रहती है. पवार साहेब, मला प्रश्न विचारायचा आहे की इंडिया अलायन्सच्या बाबत थेट पंतप्रधानांपासून ते अमित शहा हे थेट आरोप करतात की एकतर भ्रष्टाचारी आणि घराणेशाही अशा स्वरूपाची ही अलायन्स आहे. याला उत्तर काय तुमचं? आणि पहिल्यांदा हे मी प्रधानमंत्र्यांचं भाषण भोपाळचं ऐकलं आणि भोपाळच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली, भ्रष्टाचाराची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या दोन गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह एकच आहे प्रधानमंत्र्यांचा, ते प्रधानमंत्री आहेत देशाचे, जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या सोबत ठेवावी. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, त्याची चौकशी करा आणि संबंध देशाला सांगा वस्तुस्थिती काय. पवार साहेब, एक प्रश्न असा आहे पवार साहेब, आपल्यासोबत आपले काही सहकारी बाजूला गेले, त्यामुळे अनेक लोक आपल्या संभ्रमणात आहे. जे काही पार्ट्याज आहेत देशभरामधले त्यांचाही संशय आहेत की पवार साहेब आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे काही सहकारी भाजप सोबत आहे. हा संभ्रम मोठा आहे, लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही संभ्रम नाही. या लोकांना त्यांची जागा उद्याच्याला या राज्याचे मतदार दाखवतील. अजिबात स्पष्टता आमच्या सगळ्या हितचिंतकांच्या मध्ये आहे. पवार साहब, दिनेश पवार साहब, दो सवाल है. पवार क्या साहब, असदुद्दीन ओवैसी, सवाल ये है कि आपने तो कह दिया कि संभ्रम नहीं है, भ्रम नहीं है, लेकिन कांग्रेस और शिवसेना के नेता कहते आए हैं कि लगातार भ्रम बना हुआ है. आज की जो पत्रकार परिषद है ना, वो इंडिया के बारे में है, अपने देश के बारे में है. तो कोऑर्डिनेशन बाकी हम लोग तो कैसे मिलते होगा? रहते हैं, उस वक्त ये सारे सवाल जवाब हो सकते हैं. पवार साहेब प्रश्न असा आहे पवार साहेब, आपण सगळ्या विरोधी पक्ष सगळ्या पक्षांना आपण उन्होंने मुझसे बात की है और उनकी तैयारी है हम लोगों के साथ जाने की. तो ये कोई अकेला इस पर डिसीजन ले नहीं सकता. इस पर कांग्रेस के साथ बात करनी होगी, उद्धव जी के नेतृत्व वाली शिवसेना के साथ बातचीत करनी होगी और इस पर कलेक्टिव डिसीजन होगा. जब तक कलेक्टिव डिसीजन होता नहीं तब तक इन लोगों का जो सुझाव है इसका स्वीकार करना हमें मुश्किल है. क्या ओवैसी साहब और बीआरएस को लेकर बातचीत चल रही है आपकी? उद्धव जी, पवार साहब, क्या आज चूंकि बातचीत इंडिया बैठक की होगी, मैं एक सवाल ये जानना चाहता हूं कि कन्वेयर को लेकर के, संयोजक को लेकर के जो चर्चा चल रही थी, बताया जा रहा है, क्लैरिटी हम चाहते हैं. कांग्रेस कह रही कि हम टीएमसी और दूसरे नेताओं के अंडर में काम नहीं कर सकते, दूसरी पार्टी कहती है हम कांग्रेस का कन्वेयर एक्सेप्ट नहीं कर सकते. सुनो एक मिनट, इस सारे बातों का जवाब आपको मिल जाएगा, लेकिन एक बात आपको ध्यान में रखना चाहिए. शायद मैंने आज एनडीए का संयोजक कौन है मुझे तो पता नहीं, आपके पास अगर जानकारी होगी तो आप दे दीजिए. क्या कोई संयोजक कोई उद्धव जी, कमिटी उद्धव पवार साहेब, दोन प्रश्न आहेत. पवार साहेब, या इस बीआरएस, बैठक में अकाली दल आणि ओवैसी यांना पिछले बैठक में ये कहा गया था कि एक कमेटी बनाई जाएगी, कोऑर्डिनेशन कमेटी बनाई जाएगी. संयोजक पिछली बैठक में तय हुआ था कि मुंबई के बैठक में एक कोऑर्डिनेशन कमेटी बनाई जाएगी सभी लोगों की, या फिर संयोजक जो है उस पर चर्चा होगी. क्या ये दोनों मुद्दे होंगे जो अलग अलग नाम और आ रहे, कोई संयोजक चुना जाएगा? एक पहला सवाल है. नहीं, इसलिए तो मैंने पहले शुरुआत में कहा ना कि परसों हम दोबारा मिल रहे हैं और उस वक्त कल और परसों जितनी सारी बातें होगी आपके माध्यम से पूरी जनता, देश की जनता के लिए हम सबके सामने रखेंगे. उद्धव साहेब, मुझे लगता है पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. उद्धव साहेब, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की इंडियाची बैठक आहे, इंडियाच्या विषयावरती बोललं पाहिजे. आज सगळे एकत्र आहेत, पण सातत्यानं सामनामधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती सातत्याने टीका केली जाते. हा विसंवाद का आहे की कुठेतरी सतत टीका होते आणि तुम्ही जेव्हा आम्ही आमचं वैशिष्ट्य आहे ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. आणि दुसरा पवार साहेब,
पवार साहेब दुसरा प्रश्न असा आहे की साधी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या मीडियातनं टीका केली म्हणून आम्ही काम करायचं थांबवायचं का? तर तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. बरं पवार साहेब शिवसेनेचे नेते मागणी करतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं. जातो उद्या शपथ घेतो. पवार साहब दो चीजें सर, क्या बीआरएस अकाली दल और असदुद्दीन ओवैसी की पार्टी को साथ में लाने के लिए आप लोग कोशिश कर रहे हैं, बातचीत चल रही है? पवार साहब बात अभी तक हुई नहीं, मगर अकाली दल की इनकी एक भावना है कि इसमें साथ जा सकते हैं तो हम सोच सकते हैं, मगर इतना वो आसान नहीं है क्योंकि हमारे साथ केजरीवाल है, पंजाब की हुकूमत उनके हाथ में है, कांग्रेस पार्टी की वहाँ नीति अलग है और इसलिए हम जिससे हमारे डिफरेंसेस बढ़ेंगे ऐसा काम कुछ नहीं करेंगे. उद्धव साहेब